रामकृष्ण हरी माऊली. मी सिद्धेश ताकवले. माझा विठ्ठल माझी वारी या कार्यक्रमात आपल्या समद्यांचं स्वागत. ओळखलं का? अहो, दिलेल्या वचनाला जागून पुण्यांदा एकदा तुमच्या सेवेला हजर झालोया बघा. अहो, मॅच काय तर एवढ्या दीर्घ प्रतीक्षेनंतर वरून राजा बी हजर झाला या. मग आपण का बरं मागं राहायचं? हा, अव शब्दांचे इमान, अक्षरांचे रान, अभंगाचे पान तुकाराम. हा, आपल्या शब्दांमधून भक्तीचं निस्वार्थ स्वरूप दावणारी संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान झालं. अव यो वैष्णवांचा महामेळा आजपासनं पंढरी जवळ कराया निघाला बी. ऊन वारा पाऊस कशाची भी तमन बाळगता लाडक्या विठुरायाच्या भेटीची ओढ फकस्त आपल्या डोळ्यात असते बघा. अव अगदी लहानग्यांपासून ते थेट ज्येष्ठांपर्यंत समधी जण या वारीमध्ये सहभागी झालती. आता बरं का माऊली, मी तुम्हाला घेऊन जाणार आहे बरं का थेट देहू मध्ये. तिकडं तुकोबांचं प्रस्थान बी झालं. बघूया तरी कसा रंगला होता तो सोहळा. माऊली, या तुकोबांचं प्रस्थान बी झालं बघा. आणि यावेळी समधी वारकरी अतिशय उत्साहात नाहून निघाली होती बरं का. आणि याच वारीतनं आमची प्रतिनिधी शिवानी पांढरे बी आहे आमच्या संघ. काय शिवानी माऊली, रामकृष्ण हरी, काय म्हणतोय वारकऱ्यांचा उत्साह? वारकऱ्यांचा उत्साह अगदी सकाळपासून पाहायला मिळतोय. 2:55 मिनिटांनी आज तुकाराम महाराजांची पालखी आहे, तिचं प्रस्थान पार पडलं. आणि अखेर ज्या क्षणाची ही सगळी वारकरी मंडळी वाट बघत होते तो क्षण आला. याची डेही याची डोळा हा सोहळा या सगळ्या वारकऱ्यांनी अनुभवला. याच क्षणाची तुम्ही वाट बघत होतात. आणि आता पालखी सोहळा निघाला आहे, पालखी निघाली आहे, पंढरीकडे ती मार्गस्थ झाली आहे. काय सांगाल, काय नेमकं वाटतंय आता? आनंद वाटतो माऊली. भरपूर पाऊस काळ झाला. सुख समाधी जगाला ठेवावं, सुख समाधी महाराष्ट्र व्हा आमचा, एवढीच आमची इच्छा आहे. माऊलीनं आम्हाला एवढा आशीर्वाद देऊन पाऊस काळ भरपूर व्हावा. थेट पंढरी गाठणार आता पंढरीपासून आम्ही चालत जाणार. तर इथनं तुम्ही 250 किलोमीटरचा प्रवास पार पडणार आहात. पण ही ताकद नेमकी कुठून येणार आहे? ऊन वारा पाऊस हे सगळं तुमच्या अंगावर महाराजांचीच कृपा आहे ना सगळी माऊलीची. सगळं माऊली देणार आहे. माऊली देणार आहे ना. गावातल्या पेरण्या घरच्यांचं सगळं आटपून आल्या आहात. माऊली नंतर करतो, आम्ही गेल्यानंतर करून घेतो सगळं. सगळं माझ्यासोबत बाकी काही वारकरी आहेत, तरुण वारकरी देखील आहेत. काम करून हे सगळं वारकरी संप्रदायाचं हे सगळं ही वाटचाल चालवणं आणि त्याच्यात वारीत आता सहभागी होणं. पंढरीपर्यंत जाणार आहात का? हो, पंढरीपर्यंत जातो. दरवर्षी जाता? आता माझ्या जवळजवळ 17 वर्ष वारी चालू. 17 वर्ष चालू. काय 17 वर्षांचा अनुभव सांगाल? आज हा सोहळा इतका दैदिप्यमान दिमागदार सोहळा पार पडला आणि याच सोहळ्यासाठी सगळेजण तुम्ही वाट बघत होतात. काय वाटतंय आत्ताची काय नेमकी प्रतिक्रिया? आम्ही या सोहळ्याच्या आतुरतेने वाट बघतो. ज्याची तुरतुरी पावसाची वाट बघतात शेतकरी, त्याच्या आम्ही या सोहळ्यासाठी आतुरी वाट बघतो. वरचा एक सोहळा आहे. काका फार मला उत्साही दिसत आहेत. काका, तुमच्या चेहऱ्यावरचा जे हास्य आहे ते सगळं हा सोहळा बघून येत आहे असं मला वाटतंय. अक्षरशः तुमच्या डोळ्यात देखील मला पाणी जाणवतंय. काय नेमकी भावना आहे? आज माऊलींचं प्रस्थान झालं, पंढरीकडे तुम्ही जाणार. हा सोहळा हा सुख सोहळा स्वर्गीय नाहीये. संपदा सोहळा न आवडे मनाला, कधी लागला टकळा पंढरीचा. हा संपदा सोहळा म्हणजे हा पंढरपूरचा एकदम मोठा सोहळा आहे. भरपूर मोठा सोहळा आहे. साधारण बघितलं तर प्रत्येकांच्या काय वाटतंय? घरच्या सगळ्या पेरण्या घरच्यांसोबत आला आहात तुम्ही? हो. कारण बघितलं तर सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. काही महिला इथे सहभागी झाल्या आहेत या सगळ्या ह्याच्यात. आणि हा सोहळा आज दिमागदार पार पडला आहे. आणि हे सगळे वारकरी आता पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ होणार आहे. सिद्धेश, खरंय माऊली, या वारकऱ्यांचा उत्साह आपलं सगळं काही सांगून जातोय बघा. प्रत्येक कुणाच्या चेहऱ्यावरती ना कसला थकवा ना कसली शांती, काहीच नाही. फक्त ओढ ती म्हणजे आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनाची. आता देहूतनं हे सगळं झाल्यावर आता आपण जाऊया जरा पैठणमध्ये. अहो, पांडुरंगाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातनं दिंड्या आणि पालख्या पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करू लागल्यात.
पैठणमधून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं बी आज प्रस्थान होतं या. तिकडं नेमकी कशी तयारी झाली या बघूया तरी. तिकडं आमचं प्रतिनिधी रवी मुंडे बी आहेत आमच्या संघ. काय रवी माऊली, काय म्हणतोय तिकडं एकनाथ महाराजांच्या पालखीचा उत्साह? जय हरी माऊली हा उत्साह शब्दात टिपण्यासारखा नाहीये. खरं तर देहूमध्ये वारकऱ्यांची आपण संवाद साधला. आता आपण याची देही याची डोळा हा उत्साह बघणार आहोत. आता एकनाथ महाराजांची ही पालखी गोदातीरीच्या वाळवंट्यावर आलेली आहे आणि याच ठिकाणाहून या प्रस्थान ओट्यावरून ती पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणार आहे. नाथवाड्यामधून आज दुपारी ही पालखी समाधी मंदिराकडे दाखल झाली. त्या ठिकाणी विधिवत पूजा आरती आणि भजन या ठिकाणी झालं आणि टाळ मृदंगाच्या गजरामध्ये अंतकरणामध्ये विठ्ठल आणि मुखामध्ये भानुदास एकनाथाचा गजर करत ही सगळी वारकरी या प्रतिष्ठान नगरीमध्ये प्रस्थान ओट्यावरती दाखल झालेले आहेत. संपूर्ण पैठणकर या ठिकाणी दर्शनासाठी येतील. याचबरोबर पंचक्रोशीतली सर्व वारकरी आणि भाविक या ठिकाणी एकत्रित येत आहेत. कारण या प्रस्थान ओट्याहून आता थेट पंढरपूरच्या दिशेनं ही पालखी प्रस्थान करणार आहे. 425 वर्षाचा अमोघ इतिहास असलेली ही पालखी त्या भाविकांचं श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी पंचक्रोशीतील भाविक नतमस्तक होतात. या प्रस्थान ओट्यावरून ही पालखी आता पैठणच्या या वेशीवरून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करेल. आपण बघू शकत असाल तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती भाविक आहेत, पैठणकर आहेत, जे आज सकाळपासून या पालखी सोहळ्याचं दर्शन डोळ्यामध्ये साठवण्यासाठी आतुर होती. ही सर्व भाविक, ही सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी आज सकाळपासून दाखल झालेली होती. नाथवाड्यातून या पालखीचं प्रस्थान दुपारी 12 वाजता झालं आणि समाधी मंदिराकडे तिथे गेल्यानंतर या ठिकाणी सर्व पूजा विधी झाल्या. टाळ मृदंगाचा गजर आपण या ठिकाणी बघू शकतो की या प्रस्थान ओट्यावरती साधारण तासभर दर्शनासाठी ही पालखी ठेवली जाईल. आणि या ठिकाणी आपण जर बघत असाल तर टाळ मृदंगाच्या गजरामध्ये ही पाऊली खेळताना ही लहान वारकरी, युवक वारकरी आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. अतिशय विहंगम दृश्य आहे हे सगळं, डोळ्यात साठवण्यासारखं. आणि त्याच भक्तिभावाने, त्याच उल्हासाने कुठंतरी ही सगळी वारकरी आणि भाविक एकत्र येतात आणि नाथांची ही पालखी आता पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करेल. आणि ते वारकरी पंढरपूरचा पांडुरंग डोळ्यात साठवण्यासाठी आतुरतेने त्या ठिकाणी आता मार्ग. रवी माऊली, याची देही याची डोळा असा ह्यो वारकरी सोहळा, हेच समज काही या सगळ्यातनं दिसून येते बघा. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालं आणि यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातनं वारकरी देहू नगरीत दाखल बी झाल्यात बघा. यंदा या जिल्ह्यात काही जिल्ह्यात पावसानं बी कृपादृष्टी दाखवल्यानं बहुतांश वारकरी पेरण्या उरकून वारीत सहभागी झालती. त्यांच्याशी गप्पा मारल्यात आमचा प्रतिनिधी नाजिमुल्लानं. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे आणि यासाठी आलेला या वारकरीशी आपण बोलणार. माऊली, कुठून आलाय तुम्ही? कुठून आलाय? मी लातूराहून आली. कधी आले? कधी? मी 4 रोज झालं. आजी कुठून आले? कुठं तुम्ही? अकलूजहून आलेला आहे. अकलूजहून माझी मैत्रीण 12 वर्ष झालं येते. मग मला वाटलं की आयुष्यातून एकदा तरी मला घडाव. आता ह्या वयाला माझं 72 वर्ष चालू आहे, पण ह्या वयाला मला ह्या वेळेस घेऊन आली तिनं. अश्रू दिसतायत तुमच्या डोळ्यात. असं मला एवढं सगळं माऊलीची कृपा आहे. तुकारामाच्या प्रस्थान मला बघायचं होतं डोळ्याने. मला देही याची डोळा. हा, ह्याची देही याची डोळा. आणि ते आज झालं सार्थक. तुम्ही मैत्रिणी आहेत तर एखादा अभंग वगैरे तर तुम्ही म्हणू शकता, मनावर एखादा. जन्मो जन्मिया में बहु पुण्य केले, जन्मो जन्मिया में बहु पुण्य केले, जमाया विठाले कृपा केली, जमाया विठाले कृपा केली, जन्मो जन्मिया में. काय चिंता आहे का? आता पाऊस परत एकदा ओढ दिल्या पावसाला. काय नाही चिंता. तेवढंच निवारण करणार. आपण काय करणार? तेव्हाच निवारण करीन ना. कोण करणार? पांडुरंग करणार आहे. पांडुरंगाच्या कृपेने पाऊस पडणार आहे. भगवंत भरपूर पाऊस देणार आहे, कमी पडू देणार नाही. सुख समृद्धीचं जीवन बनवणार आहे लोकांना.
पेरण्या झालेल्या आहेत, त्यामुळं हे सगळे वारकरी चिंतेतून मुक्त झालेले आहेत आणि त्यांना आस लागली आहे ती पांडुरंगाच्या भेटीची. कॅमेरामन विजय राऊतसह नाजिमुल्ला, एबीपी माझा, देऊ, पुणे. तुकोबांच्या या पालखीच्या या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक आणि वारकरी गर्दी करत असतात बघा. एकदा का प्रस्थान झालं की पंढरी आत्ता कुठं जवळ कराया ही समधी वारकरी चालच निघते ती बघा. ऊन वारा पाऊस अगदी कशाचीच तमन बाळगता ही समधी वारकरी पंढरीच्या दिशेनं कूच करतात बघा. आणि आता तुम्ही जे दृश्य बघताय ते तुकाराम महाराजांच्या पालखीच्या प्रस्थानाचे आहेत बघा. बघा तरी अहो कसा जमला यो वैष्णवांचा महामेळा देहू नगरीत. आता इथून पुढे ही पालखी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होईल बघा. हॅलो हॅलो राऊत, हॅलो. एक मिनिट. माऊली तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान झालं खरं, पण अहो यो प्रस्थान सोहळा नेमका कसा असणार आहे या संदर्भात माहिती देतात चोपदार नामदेव महाराज. बघूया तरी. ज्या दिमागदार वारी सोहळ्याची प्रत्येक वारकरी वाट बघत असतो तोच सोहळा आजपासून सुरू होणार आहे. आणि याच पालखी सोहळ्यासाठी, याच प्रस्थान सोहळ्यासाठी हे सगळं मंदिर देहूतलं हे संत तुकाराम महाराजांचं हे मंदिर सजवण्यात आलं आहे. आकर्षक फुलाची सजावट या मंदिरात करण्यात आली आहे. अनेक वारकरी या मंदिरात सकाळपासूनच दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. घाटावर असू देत, देहू नगरीत असू देत, सगळीकडे या वारकऱ्यांची मांदियाळी आपल्याला बघायला मिळते. मंदिराचा वरचा भाग जर आपण बघितला तर सगळं मंदिर अक्षरशः फुलांनी आकर्षक पद्धतीने सजवण्यात आलं आहे. माझ्यासोबत चोपदार नामदेव महाराज आहे. महाराज, यावर्षीचं काय नेमकं वैशिष्ट्य आहे वारीचं आणि ही सगळी सजावट कशा पद्धतीने करण्यात आली आहे? मंदिराची काल सजावट झालेली आहे. फुलाने अति सुंदर अशी सजावट झालेली. सकाळी काकडा अभिषेक महादेवांना, नारायण महाराज समाधी पूजा, राम मंदिर, मुख्य मंदिर आणि वैकुंठस्थान मंदिर अशी सकाळच्या पूजायुक्त पार पडलेल्या आहेत. त्यामध्ये आता यात सांगायचं म्हणजे चोपदाराची जी भूमिका अशी सोहळ्यामध्ये ते कीर्तन, जागर, कवा निघायचं, कवा कुठं थांबायचं, विसाव हे चोपदारांच्या नियंत्रणाखाली असतात. दिवसभराचं साधारण कसं नियोजन असणार आहे? संध्याकाळी पालखी इनामदार वाड्यात थांबणार आहे. आज सकाळी काकडा आरती वगैरे सगळं झालेलं. आता 2 वाजता प्रस्थानाला सुरुवात होईल. प्रस्थान पूर्ण पावले खेळून आणि प्रस्थान जशी मान्यवरांच्या हस्ते पूजा होईल. आणि त्यानंतर पालखी प्रदक्षिणा मंदिरात होईल. त्यामध्ये एक अभंग म्हणले जातात की जळजळीत सोनसाळा कळस दिसतो सोजेवाळा, हा अभंग घेऊन पुढं आणि शिळा मंदिरापुढे येऊन उजळले भाग्यात हा अभंग घेतला जातो आणि आरती घेतली जाते. त्यानंतर प्रदक्षिणा करून इनामदार वाडेकर प्रस्थान केली जाते पालखी. आज दुपारी 2 वाजता हा प्रस्थान सोहळा सुरू होणार आहे आणि याच प्रस्थान सोहळ्याकडे या सगळ्या वारकऱ्यांचे डोळे लागलेले आपल्याला दिसून येत आहेत. कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, देहू. माऊली या पायवारीमध्ये लहान वारकरी बी सहभागी झालती बघा. आता हे बाल वारकरी पंढरपुरापर्यंत पायी चालत जाणार आहेत आणि यावेळी त्यांनी 1 नंबर अभंग बी गायला बघा. पंढरीची वारी सगळ्यांना एका छताखाली आणते आणि त्याचंच एक उत्तम उदाहरण या सगळ्या बालकांकडे बघून आपल्याला मिळतंय. साधारण वयस्कर लोक जाऊन वारी करतात, त्यांना परंपरा माहिती असते असं म्हटलं जातं. मात्र तीच परंपरा बालवयापासूनच या सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवली जाते आहे. आपल्या गुरुकुलचं नाव जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र देहू. हे संस्थांमध्ये सर्व विद्यार्थी भजन, कीर्तन, मृदंग वादन, वारकरी भजन, गायन
असं हे सर्व शिकण्यासाठी हे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून ही मुलं इथं आलेली आहेत. आणि सगळी मुलं ग्रामीण भागातून इथे शिकायला आली आहेत. देहूत त्यांचं गुरुकुल आहे आणि तिथे शिकतायत. कुठला आहेस तू नेमका? मावळ. मावळवरनं आलायस आणि वारीत सहभागी झालाय. काय वाटतं हे सगळं वातावरण बघून? चांगलं. चांगलं. मनिगमाचे स्थान विठ्ठल सिद्धीचे साधन विठ्ठल ध्यान विसावा विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल वित्त गोत चित्त विठ्ठल पुण्यानी पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची विठ्ठल विस्तारला जनी सप्तहे पाताळे भरोनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी विठ्ठल जिबेचा जिवाळा विठ्ठल कृपेचा कोवळा विठ्ठल प्रेमाचा पुतळा लाविला चाळा विश्व विठ्ठले साधारण माय चुलता विठ्ठल बहिणी आणि भ्राता विठ्ठले विनचाड नाही गोता तुका म्हणे आता नाही दुसरे. लहानपणापासूनच वारीचं शिक्षण दिलं किंवा संत संप्रदायाचं शिक्षण दिलं तर ही मुलं येत्या पुढच्या काळात ही वारी अशीच टिकवून ठेवतील आणि हे सगळी वारी परंपरा पुढे आपल्याला अनेक वर्ष अशीच चालू दिसेल. कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, देहू. विश्रांतीनंतर तुमच्या समध्यांचं या कार्यक्रमात पुन्यांदा एकदा स्वागत. बघा, अहो राज्यसभेवर निवड झाल्यानंतर खासदार सुनेत्रा पवार पहिल्यांदाच देहूमध्ये दाखल झाल्या. बघा, संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानाला त्यांनी नेहमीप्रमाणे हजेरी बी लावली आणि या वारीत त्यासनी फुगडी खेळायचा बी मोह आवरला नाही. बघा, गेल्या अनेक वर्षापासून मी ह्या पालखी प्रस्थानासाठी उपस्थित राहत आलेली आहे. यावर्षी सुद्धा मंदिर ट्रस्टने मला इथे आवर्जून आमंत्रण दिलं आणि मी या पालखी सोहळ्यासाठी उपस्थित राहिले. नेहमीप्रमाणेच भक्तगणांचा उत्साह अतिशय जोशपूर्ण आहे आणि या जोशभरामध्ये आम्ही अभिषेक केलेला आहे. आता पांडुरंगाच्यांनी एवढीच मागणं केलेलं आहे की या वर्षी पाऊस जरी पडला असला तरी काही भागामध्ये आपल्या पावसाची कमतरता आहे. सगळीकडेच खूप चांगल्या प्रकारे पाऊस पडू दे. माझ्या शेतकऱ्याचा सुखी कसा राहील यासाठी पावसाची अतिशय गरज आहे. सगळीकडे पाऊस पडू दे. माझे सगळी जनता सुखी समाधानी राहू दे ही मी पांडुरंगाच्यांनी प्रार्थना केलेली आहे. माऊली, आता येळ झाली बघा इथंच थांबण्याची. पण मी येणार आहे बरं का पुढच्या भागात. तुम्हाला वारीच्या टप्प्यावरचं क्षण दावाया तर बघत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.